सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मांगल्याची देवता श्री गणेश आपल्या लखलखत्या समशेरीनं स्वराज्याची गाथा लिहिणारे छत्रपती शिवराय आणि सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विनम्र अभिवादन. जय भवानी गणेशोत्सव मंडळ, रतन चौक, पिंपोडे बुद्रुक सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहोत. मंडळ यावर्षी 49व्या वर्षात पदार्पण करीत आहे. सामाजिक स्वास्थ्याचे भान आणि बांधिलकीचा वसा आणि वारसा जपत सादर करीत आहोत जिवंत देखावा आम्ही लग्नाळू. आम्ही लग्नाळू. देवार देवा देवा अरे देवार देवा देवा देवार देवा देवा अरे देवार देवा देवा. काय लपवतोय? नाही, काय नाही. कुठं काय? काहीच लपवत नाही मी. आम्हाला शेंड्या लावतो का आता? उडत्या पाखराची मोजतो आम्ही आणि तू आम्हालाच गंडीव. अरे इथं कट्ट्यावर बसून अख्ख्या गावाची खबर ठेवतो आपण. कोणाचं काय कुठं कधीपासून चालू आहे ज्याची भूत माहिती असते आपल्याकडं. डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ कट्टा बॉयज. अरे नाही बाबा, खरंच काहीच नाही लपवतोय मी. अरे गपतो का आता? मला शिकवतोय. तुला सांगू का तुझा सगळा रिपोर्ट? सकाळ सकाळ बापाच्या शिव्या खाऊन तृप्त झाल्यावर आंघोळ पांघोळ उरकून फूल नारळ घेऊन तुमची स्वारी निघाली शंकराच्या देवळाकडे. कारण आज आहे 11वा सोमवार. लवकरात लवकर पोरगी मिळू दे आणि लग्न होऊ दे म्हणून चालू असलेल्या 11 सोमवाराच्या व्रतातला शेवटचा 11वा सोमवार. तुला कसं माहित? अरे मलाच नाही, फक्त अख्ख्या गावाला माहितीये. अख्ख्या गावाला? शेजारच्या पण गावाला. नाही, होल पंचकृषीला माहितीये. काय सांगतो काय? मला वाटलं कुणालाच माहिती नसेल. तरी म्हणलं रस्त्यानं बायका माणसं आपल्याकडे बघून का हसते? जा बाबा जा, प्रयत्न चालू ठेव. भगवान के घर देर हे अंधेर नाही. आता जेव्हापासनं लोड शेडिंग चालू आहे आणि तेलाच्या पण किमती वाढल्यात तेव्हापासनं भगवान के घर देर के साथ अंधेर भी है मेरे राजा. दुःख अडवायला उंबरासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. बाबा अरे देऊळ इकडे. आता देर के साथ अंधेर भी आहे म्हणल्यावर काय फायदा? पण मी काय म्हणतो, दमच्या खोईपर्यंत एवढा हातपाय मारण्यापेक्षा हक्काच्या ठिकाणी का नाही ट्राय करत? अरे मामाच्या पोरीला का नाही इचरत? मामाची पोरगी? नको, ती मला बेण्याला ठेवलेला वळू म्हणती. वळू? रेड्यासनी मिळतात म्हशी बिलैयान गाईसनी मिळतात वळू. रेड्यासनी मिळतात म्हशी बिलैयान गाईसनी मिळतात वळू. मग आमच्याच कपाळी का नाही लिवलीस पायाला विजळू. आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू. या पंचारतीचं ताट आणा. ढोल शिंग तुतारी वाजवा. बघितलं का कोण आले? खानदानाचा विक्रम वीर. अहो अख्ख्या खानदानात आजवर जे झालं नाही ना ते ह्यांनी करून दाखवले. काय झालं? काय झालं? अहो विक्रम केला तुम्ही, विक्रम. आत्ताच फोन आलता बार्शीच्या पाहुण्यांचा. नकार कळवला त्यांनी आणि ह्या नकारावर तुमची हाफ सेंचुरी पूर्ण झाली. तेव्हा म्हणलो कौतुक केलं पाहिजे ना तुमचं. अहो पण गप, वांड उघडू नको. अरे 50 स्थळं नापास करून मग तुझ्या आईला आम्ही पसंत केलं होतं आणि तुला लका 50 पोरींनी नकार दिला.
पंचकृषीत पाहुण्या रावळ्यात कुठं पोरगी शिल्लक राहिली नाही. जी बघावी ती नकार, जी बघावी ती नकार. गप, तोंड उघडू नको. तात्या, ए तात्या, हाय का घरात? या बसा बसा. बार्शीच्या पाहुण्याचा फोन आलता. हा आलता मगाशीच. तात्या, डोंट फिअर, आय एम हिअर. अहो त्यांनी नकार दिला म्हणजे काय जगातल्या पुरी संपल्या का सगळ्या? अहो लय मोठा स्टॉक आहे आपल्याकडे. खरं का? खरं का? अहो खोटं कसं बोलत्यात माहीतच नाही ना आपल्याला. आणि तात्या, खोटं बोलून काय करता? उद्या त्याला तोंड दाखवायचंय आपल्याला. पायाचं पाक तुकडं पडलं आणि चपल्या बी झिजल्या तुमच्या पोराला स्थळ बघता बघता. बरं वाटतंय ना? आणि चपल्याचं काय टेन्शन घ्यायचं नाही बरं का. अहो घेऊ की आपण नव्या. नाही कशाला कशाला, कसे दिसतंय ती? अहो माझ्या पोराच्या स्थळासाठी एवढी वणवण करताय म्हणल्यावर आमचं काहीतरी कर्तव्य आहे का नाही? नाही, तसं कसं, नको नको. ए तुला नाही म्हणलं, तू दाब. तात्या, नको नको. अहो उद्या त्याला काय तोंड दाखवणार मी एकदा बोललो का नाही की बोललो, नव्या चपल्या घ्यायच्या म्हणजे घ्यायच्या. असं म्हणताय? आता ऐकतच नाही म्हणल्यावर ही घ्या. कालच सायल्याच्या दुकानातनं नव्या चपल्या घेतल्या उदारीवर. तेवढं सायल्याचं बिल भागवा म्हणजे झालं. 3200? उगेच आपलं साधं उडल्यांचं शँडल घेतलं. लई मोठेपणा कशाला करायचा तात्या? हा उद्या त्याला तोंड दाखवायचंय ना तुम्हाला. एक नंबर बोलला. मग आता तुम्ही कधी बोलणार? काय स्थळाचं लय मोठा स्टॉक आहे म्हणलं ना? हा, स्टॉक आहे मोठा, पण तुम्हाला सोबल असं स्थळ पाहिजे ना. आता बघा, ही नको, ती नाही जुळायचं. हिकडचं आहे का नाही, ती जरा अवघड आहे. पण तिकडचं आहे का नाही, ते मात्र जुळणारच नाही. हा तसं एक स्थळ हाय. हा बोला बोला, कुठं हाय, कसं हाय? पण तात्या जरा प्रॉब्लेम आहे बरं का. म्हणजे कसं आहे, आधीच खरं बोलल्यालं बरं. हा उद्या त्याला तोंड दाखवायचंय आपल्याला. तुम्ही बोला तर खरं. कसं आहे तात्या, पोरगी जरा डावी आहे. चालल. डावी म्हणजे 2-3 नाही, 5 नंबर मधली आहे. चालल. शिक्षण बी लय नाही. चालल. उंचीनं ह्याच्या निम्मीच आहे. चालल. वयानं जरा जास्तच आहे. पोरगी हाय नव? हा मग चालल. गाड्याला लईच घाई झाली. शेवटचं महत्वाचं, पोरगी तुमच्यातली नाही, जरा खालच्यातलीच आहे. चालल ना तात्या. आता काय चालल
काय खालचं काय वरचं आज जातपात पण बघत का आता सगळी शेवटी देवाचीच लेकर आणि उद्या त्याला तोंड दाखवायचंय आपल्याला एक नंबर आता लगेच पाहुण्यांना फोन करून कळवतो हा उद्याच जावा पोरगी बघायला वय वय उद्याच जाऊन बघतो माझ्या वाटखर्चीचं काय बघताय का अनदेखा अनजाना मुखड़ा कैसा होगा ना जाने वो चांद का टुकड़ा कैसा होगा मिलते ही उनसे नजर आए दिल में एक बेकरारी सी दिन रात होगी फिर होगा क्या क्या पता क्या खबर फिर होगा क्या क्या पता क्या खबर जरा थांबायला लागेल टाइम लागतो तिला येईल बाहेर इतक्यातच अहो तास दीड तास झाला की आम्हाला येऊन म्हणजे कसं आहे पोरगी बघितली बोलणी झाली की निघायला बरं ना लांबचा पल्ला आहे बरोबर आहे येईल ते बघा आलीच ह्यांचं वय जास्त आहे ते सांगितलं होतं पण जरा जास्तच जास्त आहे असू दे वय काय ह्यांचं 58 वाटत नाही ना मेंटेन आहे 58 वय जरा जास्तच आहे पोरीचं असू दे केळ आणि वनवासाला सीताफळ गैरसमज झालाय तुमचा मुलगी नाही मुलीची आई आहे ती मुलगी आमची आई अगदीच लहान आहे 39 वर्षाची फक्त बास इकडचं तिकडचं आगाळ पगाळ बोलायला टाइम नाही आमच्याकडं पाठदिशी वर परीक्षा घेऊ मग पुढचं बघू अहो पण अजून पोरगी बघितली नाही काय नाही कसं अय असं आल्या गेलेल्या कुणाला बी पोरगी दाखवत नाही आम्ही काय आधी मुलीची आई मुलाशी परीक्षा घेणार मग उत्तरानुसार मी मार्क देणार मुलाला जर 50% पेक्षा जास्त मार्क पडले तर मुलीचा फोटो दाखवणार आणि जर का 75% पेक्षा जास्त मार्क पडले तरच प्रत्यक्ष पोरगी दाखवणार आणि जर 50% कमी मार्क पडले तर उठायचं आणि दुरीत घराचा रस्ता धरायचा आलिया भोगासी असावे सादर करा सुरू वर परीक्षा तर प्रश्न पहिला हे किती आहेत 3 आहे ती जरा उशीर लागला उत्तर द्यायला पण उत्तर बरोबर आहे 5 मार्क देऊ का एक द्या प्रश्न दुसरा नोकरीला कुठं आहे फॅक्टरीत म्हणजे फाउंड्री आहे MIDC म्हणजे प्रायव्हेट जॉब सरकारी नोकरी नाही -10 गुण तर प्रश्न तिसरा सॅलरी किती आहे सॅलरी पगार किती आहे पगार 20,000 महिना इथं 8 आणि 10 लाख पॅकेज असणारी गिरट्या घालतात घराबाहेर आणि तुमची 20,000ची उदबत्ती कुठे नाचवताय पगार पाणी कमी -10 गुण प्रश्न चौथा बागायती जिरायती एकूण शेती किती
100 एकर होती पंजाची, पण त्याला 10 पोरं. ह्याच्या वाट्याला 5 एकर हाय बघा. 5 एकर -5 गुण. पोरीला शेतीची आवड आहे का? ऐ, पुरीच्या पायाला कधी माती लागू दिली नाही आम्ही. फोटोत बघितली तिनं शेती. आणि परीक्षा तुमची चालली या, उरीची नाही. परवानगी नसताना प्रश्न विचारला, -5 गुण. मम्मी कसा मंजूळ आवाज आहे आमच्या पोरीचा. ऐका. ए मम्मी, काय ग झालं माझ्या सोन्याला? बोबडे पाखरू ग माझं ते काय झालं? अगं भास्कर, परीक्षा आत्ताच -35 मार्क झाल्यात. ह्यांच्याकडे बघून काय वाटत नाही, हे +0 पर्यंत पण येत्याल. उठाव, हाकल. कळलं का? उठा, लई टाइम घेतला तुम्ही आमचा. अजून 10 स्थळ आहेत बाहेर. लांबचा पल्लाय, कडकडन जावा. म्हणजे शेती कमी आहे म्हणून नकार दिला वय तुला? अरे माझ्याकडे 100 एकर शेती आहे, त्यातली 50 एकर बागायती. पण सरकारी नोकरी नाही म्हणून रिजेक्ट. हार माझ्याकडे आहे की सरकारी नोकरी, पण पुढं मागं काही प्रॉब्लेम आला तर शेती नाही ना माझ्याकडे, म्हणून रिजेक्ट. माझ्याकडे शेती आहे 70-80 एकर आणि सरकारी नोकरी पण आहे 70-80 हजाराची. मग प्रॉब्लेम काय? लग्नानंतर आई वडिलांपासून वेगळा राहणार नाही ना, म्हणून रिजेक्ट. मला घरकाम येत नाही म्हणून रिजेक्ट. तिला शहरात राहायला आवडतं आणि मला गावात, म्हणून रिजेक्ट. मला कारल्याची भाजी आवडते, तिला आवडत नाही, म्हणून रिजेक्ट. अरे मुलीला सलमान खान आवडतो आणि मला आवडत नाही, म्हणून रिजेक्ट. रिजेक्ट, रिजेक्ट, रिजेक्ट. मंडळी, बाब गांभीर्यानं घेण्याची आहे. वंशाला दिवा हवा म्हणून अनेक पंत्या आपणच विझवल्या. मग आता आपल्या दिव्याच्या साथीला पंथी शोधताना दमछाक तर होणारच, पण याला आपणच जबाबदार आहोत हे विसरून चालणार नाही. लग्नावेळी मुलीच्या तिच्या आई वडिलांच्या अपेक्षा असणं चुकीचं नाही, हा, पण त्याचा अतिरेक तर होत नाही ना, याचं भानही ठेवायला हवं. अहो, अखूड शिंगाची, गव्हाळ रंगाची, कमी चारा खाणारी आणि जास्त दूध देणारी म्हैस कधी कुणाला मिळाली आहे का? मग तुम्हाला तुमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करणारा जोडीदार तरी कसा मिळेल? प्रत्येकात काहीतरी उणं, काहीतरी जास्त असणारच की. थोडं ऍडजस्ट करायला हवं. आणि हो, आज भेडसावत असणारी ही मुलामुलींच्या असंतुलित प्रमाणाची समस्या पुढच्या पिढीसाठी अधिक गंभीर होऊन सर्वनाश होण्याआधीच जागे होऊयात. मुली जगवूयात, मुली वाढवूयात. धन्यवाद.
आपण केलेल्या सहकार्याबद्दल मंडळ आपले आभारी आहे.